महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अधिक क्लिष्ट होत चाललाय। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या पक्षामध्ये अजूनही 15 जागांवरती सहमती झालेली नाहीये। 33 जागांचं वाटप झालेलं आहे, मात्र 15 जागांचा तिढा अजूनही कायम आहे। 10 जागांवरती काँग्रेस आणि शिवसेनेची रस्सीखेच सुरूच आहे, तर उर्वरित 5 जागांवरती तीनही पक्ष दावा करतायत। उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस नेत्यांच्या 5 किंवा 6 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम फॉर्म्युल्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। तर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये सध्या कोणत्या जागांवरती असहमती आहे ते पाहूयात। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, कोल्हापूर, मुंबई दक्षिण मध्य, उत्तर पूर्व मुंबई, यवतमाळ, वाशिम, अमरावती, रामटेक, शिर्डी या लोकसभा मतदारसंघांवरती काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही दावा केलेला आहे। तर तीनही पक्षांनी कोणकोणत्या मतदारसंघांवरती दावा केलेला आहे त्यामध्ये पहिला भिवंडी, नंतर सांगली, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, हातकणंगले, या मतदारसंघांवरती महाविकास आघाडीमधल्या तीनही पक्षांनी दावा केलेला आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, 15 जागांवरती अजूनही मतभेद आहेत, कोणाला द्यायच्या यावरती अजूनही विचार मंथन सुरू आहे। कसा तिढा हा सुटणार आहे, पुढची बैठक कधी होणार आहे आणि या बैठकीमधून खरंच हा तिढा सुटेल का? अमोल, या संदर्भात जर का बघायचं तर जे सगळे महाविकास आघाडीचे नेते आहेत ते आपल्याला बाहेर येऊन हसत चेहरे दाखवत आपल्याला सांगत होते, एकूण त्या संदर्भात देखील सांगत होते की आमच्यामध्ये अजूनही मतभेद नाही आहे, सगळ्या जागांचा जो तिढा आहे तो पूर्णपणे सुटलेला आहे। मात्र तसं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जर का बघायचं तर अद्याप ही 15 जागांवर सहमती जी आहे ती बनलेली नाही आहे। या अगोदर जर का बघायचं तर अशोक चव्हाण जेव्हा बाहेर पडले होते तेव्हा देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं की अनेक जागांवर आमचे मतभेद जे आहेत ते होताना पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर 2 बैठका झालेल्या आहेत। अजूनही बैठकांसंदर्भातला तिढा जो आहे तो आपल्याला या 15 जागांचा कायम असल्याचं दिसत आहे। मात्र 12, 12 आणि 9 अशा ज्या जागा आहेत, म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पक्ष जो आहे त्या संदर्भातला तिढा जो आहे तो आता 33 जागांवरचा सुटलेला दिसतो आहे। मात्र अद्याप 15 जागा ज्या आहेत त्या आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। यामध्ये प्रामुख्यानं जर का बघायचं तर यात हिंगोलीची जागा जर का घ्यायचं उदाहरण झालं तर काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी आपल्याला यामध्ये मतभेद जे आहे ते पाहायला मिळत आहेत, जिथे काँग्रेसकडनं देखील या जागेवर दावा केला जातो आहे। हिंगोलीची जागा ही प्रामुख्यानं बघायची तर ती शिवसेनेची आहे, ठाकरे गट त्याच्या संदर्भात आग्रही आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे या 15 जागांसंदर्भात काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर या 15 जागांमध्ये वंचितकडनं देखील काही जागांवर दावा जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूण हे पूर्ण जागा वाटप झाल्यानंतर काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल। 5 किंवा 6 तारखेला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये एकूण कोणाला किती जागा सुटताय हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट अभिषेक तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।